शिवलाल भाऊ टाइम वाटते शिवले अजून नाही का 9 वाजता सुरू होते का? तेच म्हणू ना, घाई करू नका, बसले आपल्या 9 वाजता इथं आलं तरी आपल्या तिकीट भेटत होती, शो पाहायला भेटत होता. चला चला चला, काय निरा गडबडले का तुमची? पण आता आपण आलोच काही रे बा, मी आता कसं नवले म्हणलं आधी जाऊन बसा लागते का तिकीट काढायला टाइम लागते. हो ना हो ना, पण काय रे कसं रे म्हणलं शिवलाल आता किती दिवस काढा म्हणलं हे लॉजवर राहणं, रोजचे लेखाचे खोलीचं भाडं, खाणं पिणं, रोजचे 1000-1500 रुपये चालले ना आपले रोजचे. 4-5 दिवस होऊन राहिले वाटते ना आपल्याला. आता 3 तारखेला आलतो ना आपण, 3 तारखेपासून आव नाही तर मग 3-4 दिवस होऊन राहिले आपले. रोजचं 1500 रुपये भाडं चाललं लॉजचं, जेवण खावाना सहित. म्हणून म्हणलं बबनराव लवकर आता निघा लागेल आपल्याला गावाकडे. बस झालं ना आता. फालतू आपले कशी 20-20 आपले हिशावर आले, त्यातले आता 5-5 गमावले ना आपण. कपडे घे, हे घे, ते घे, पिक्चर पाय, नाश्ते हे ते. लवकर निघा लागेल म्हणलं. पण आपण ते कसं घरी गेलं की निरा काटेच येते ना रांगाले, वावरात जाण ऊन हे ते, घरी गरमी, लाईन राहते नाही राहत, कूलर नाही काही नाही. इथं कसं बरं आहे, असं वाटते बा 10,000 रुपये जायला थांबा 2-4 दिवस अजून. नाही रे शिवलाल, काही नाही करता येत ना, लय घाई केली का नाही. आपण जर समजा दुसऱ्या दिवशी जर गावात गेलो तर म्हणून बा यायचं लवकर, पाय बसलाच कसं ऑपरेशन केलं आणि हे ते. जरासं दाखवा लागते ना, जरासा टाईम लागला बा. म्हणून आता पाहू ना, येईनच एखादा फोन, कंदिला गिंदीला फोन करते काय आहे ते. मग काय तर जाऊ दे आता. आता उद्या किंवा परवा निघून जाऊ आपण. शिवलाल भाऊ म्हणलं जेवण का अजून समजा 15,000 मागितले तर नाही का? जास्त नाही म्हणा, पण 15,000 मेडिकलचं बिल राहिलं बा असं तसं. नाही रे बा, बस झालं ना बाब नेले का भाऊ. हे बा म्हणलं लय लालच करू नको बरं. हे जाईल आपले. हे दबू दे आता मुकाट्यानं. उद्या चालले जाऊ गावाकडे. जाऊ दे बा, तू नाही तर नाही का? हो शिवलाल, तू पाय बा, तुला काय वाटते ते तू म्हणशील तसं. आता कसं मागणं बरोबर नाही म्हणा, आधीच तर कसं पैसे कसे तरी काढून दिले त्याईनं. हो ना, आता अजून आपण जर मोठं तोंड केलं तर अजून मग कसं बिफराजी होती, दवाखान्यातच पाहिले यायचे असं आहे ते. तरी पाहिजे म्हणा, मेडिकलचं राहिलं बा. जरासे 1-1 हजार रुपये अजून त्याचे काढले, 11 जणांचे 11,000 काढ लागल. कोशिश करतो म्हणा मी तशी. निघून जाऊ मग उद्या परवा. बरं पाहू मग आता काय होते नाही का. जाऊ दे बसा जरासं, काय आता कटायला मग उभं नाही का. शो काही सुट्टे तर नाही राहू द्या ना, चहा घ्यायचा काही विषय नाही. आता जेवण करून आलो मी आलं चला मग कसं काय लेखाचं पण कंदीला म्हणजे काही म्हणा बा. हो लोक ज्या धारीत गुण नाही पण चांगले आहे का. तुम्हीच सांगा तुम्ही. नाही खरं सांगतो ना. हो ती गोष्ट खरी आहे. सुद्याचा जमानाच नाही राहिला भाऊ. हो मी सांगतो ना, मिरच्या धंद्यात पाहतो मी. दिलेच म्हणते मी 100 रुपयाची आत्ता नोट दिली म्हणते. देणंही नाही काहीच नाही. हो मग काय असं लय गेप झालं ना माझ्या. आता कसं लय ध्यान ठेवावं लागते बा. लयच लोक म्हणजे चालू झाले लोक. ते तर सोडा हो, ते परके लोक झाले, पण गावातले आपले रोजच्या तोंडावर तोंड पडते ना आपलं. सांगा ना तुम्ही. आता लाईने पाटील झाले, मुंगशीराम भाऊ तुमचे दोस्तानेवाले. आणि आपला मावस भाऊ तर बरं आता काय तुम्हाला सांगूच नका. आता अजबराची तर गोष्टच निघाली पुरं. 30,000 रुपयानं फिटल्याची शक्यता दिसते मला. हो आता सांगा तुम्ही, शिवलालचे पैसे तुम्ही म्हणे देऊन टाका. तिथून तुम्ही फोनावर फोन करे. आम्ही सगळे जमा झालो, ॲडजस्टमेंट केले, आणि माझजवळची मी त्याची 30,000 रुपये टाकले. लक्ष्मणची 10 आणि त्या समजा 10 टाकले होते आलोपंगाचे धरून, तर ते भेटले समजा लक्ष्मणचे. पण हे 30,000 रुपये जे आहे का नाही, हो हे तर राजा मला कसं डुबीतच दिसून राहिलं आता. अरे बाबा सांगा बरं आता काय बोला. मुंशीदाम आता पैसे कमी आहे का त्याच्या पैसे. लाईनी पाटील बरं ते जाऊ दे, आज जरा गडबडीत होते ते बाबाच्या समजा ते वारीले पाठवलं होतं. हो पण त्याने द्यायला पाहिजे काही पैसे. अजून दिले नाही पैसे. इतके दिवस झाले तरी 4-5 दिवस झाले ना आता. म्हणलं तर म्हणते काय पोहून चाललो का तेवढ्यानं जळलो का असं लोक आहे. आता काय बोला मग, म्हणून तुमच्या इकडे आलतो. मी म्हणलं जरासं पैशाचं पाहा काढू लागा ते. तुमच्या जन्म दिले ते पैसे शिवलाले आता दवाखान्यात होता म्हणून. काय करा आता, आपल्याच त्यांना दिले बा. जाऊ ना आपण जाऊ आता, चक्कर मारू आता, घरी असतीनच. पण नाही म्हणजे शिवलाल तर काय सुट्टीचं काही झालं नाही का अजून. 4-5 दिवस झाले पण आला नाही अजून. म्हणजे सुट्टी झालीच नसेल गेले काले. आता त्याचंही काय त्याला पता नाही. आता 3 जण आलं नाही. हो काय झालं काय नाही, फोन नाही फान नाही, पान लावून द्यायले काय मला पोझिशन. मला कसं ते मध्ये वाटून ऑपरेशन झालं 2-4 दिवस झाले, यायला पाहिजे होतं. आता लोक आलं नाही बा, काऊन नाही आलं तर. ती म्हणायचे फोनही नाही लावून पाहिला बा, काय झालं काय नाही तर नाही का. हो पायावर लावून एखादा फोन पा तुम्हीच लावा. बरं आता म्हणतोस तर लावतो म्हणा. हो तसं लट्टावतेच राहायचे फोन म्हणलं काही लट्टावते. असं वाटते बाबा काय म्हणते काय नाही. बरं पाय तुम्ही लावून पाहतो आता काय होते नाही का. बरं आता नाव पाडलं त्याच्या पुढे फोन आला आहे. हो थांब आता काय म्हणते पाय तुम्ही. 1 मिनिट. हॅलो, बोल शिवलाल, काय म्हणते कसं काय रे बा. काय बरेच दिवस झाले काही फोन नाही फान नाही म्हणलं. 4-5 दिवस झाले ना. काय सुट्टी किती झाली नाही म्हणलं अजून. दिसला नाही गावात म्हणून म्हणलं बा फोन लावला होता. हो काय नाही जरा विचारपूस करा. कायचा फोन आणि कायचं काय तकलीफच तेवढी आहे ना. इतकी तकलीफ होती ना पायाची. हो आता नाही म्हणा तेवढी, आता आलं जागेवर काम. हो पण ते बरं झालं बा तुम्ही 60,000 पाठवले, नाही ते बा 6 लाखावर गेलं असतं काम ते. हो कुठच्या कुठं न्याय लागलं असतं डॉक्टर साहेबांनी. हो तुम्ही तुरंत इलाज केला म्हणे लवकर 4 घंट्याच्या आत, म्हणून जमलं म्हणते. हो पण बाकी खरंच तुम्ही रजा काळजीची माणसं आहात. तुम्ही फोन लावून राहिले आज तरी. आज लोक एकाचा फोन नाही आला म्हणलं मला. हो बा काय बा शिवलाल गेला का आहे का नाही. शेवटी आता काय जाऊ दे, आपले माणसं ते आपलेच असते नाही का. जाऊ दे आता उद्या होऊन राहिली सुट्टी मग आपल्याला. फक्त लगाची एक अडचण होती. आता डॉक्टर साहेब येऊन गेले. हो जरा असं कसं थोडंसं अडचण होती बा जरा. कसं आहे म्हणलं हाय म्या काय म्हणतो शांताराम. आता काय म्हणते काय. हो ना अडचण तर असतेच ना. हो पण जमलं ना, जाऊ दे ना आता उद्या सुट्टी उरायला ना, ये मग. मला काही जास्त बोलले नाही. बबनराव बोला बरं बोला. हे बबनराव बोलते तुमच्या संग. हां बोला. अडचण म्हणजे कसं आहे, बसा उठायची नाही शिवलालची. आता उठता राहिलं चालून राहिला ती बरोबर असं टणटण झाल्यासारखाच आहे. फक्त कसं मेडिकलचं बिल बाकी राहिलं म्हणून असं वाटते कसं निघा कसं म्हणा. सुट्टीत आता आजही देत होते. पण कसं आहे 11,000 बिल आहे. हो मेडिकलचं, मेडिकलवाला ध्यान ठेवूनच आहे. निघते का बा पैते का बा. म्हणून म्हणलं 11,000ची सोय लावा लागते राजू.
काय रे काय बा पैसे नावच नव्हतं रे का पैसे बा सांगतो ना बियाण्याच्या ना लोकांना कसे पैसे कोणी कोणाला देऊन नाही राहिला आता. हो एक तर आता हे शांतारामनं तुमचे पैसे भरले त्या दिवशी फोन पे ना त्याचे पैसे लोक देऊन नाही राहिले. हा हो सांगा आता तुम्ही पैसे मागूच नका आता. हो तुम्ही ॲडजस्टमेंट घरी करा कुठे काही करा बा पण आता कसं मला त्रासच नका देऊ. काय म्हणजे कसं हो म्हणलं राजा तुमच्याशिवाय कोण आहे सांगा बा एक तर घरी फोन नाही करताय त्याला आपण सांगितलं हॉटेलमध्ये हवा तुम्ही मला सांगू नका. पण आता मागा तर कोणाला मागा सांगा बा तुमच्याशिवाय तुम्हीच पाहता 1,000 गोष्ट होती बा हत्ती गेला शेपूट राहिलं तेवढं पाहा ना मग आता. हा 1,000 द्या ना 11 लोक हा तुम्ही. हो एक जरी जमा केले तरी बस होती ना देत नाही ना पैसे देत नाही ना कोणाला मागा आता तू सांग बा सगळेजण हातच वरे करते ना. आता काय करावं सांगा तुम्ही सांगा बा मग. हो घरी फोन करू का आमच्या म्हणजे मग कसं घरी सांगता येईल बा आम्ही हॉस्पिटलला भरती हो बिल द्यायचं आहे. हो मग कसं फालतूचं मागचं पुढचं बाहेर येऊन जाईल. हा उकीर निघून जायचा हो कसं बरोबर नाही. हो ना ते तर आहेच राजा. बरं मी हे सांगतो मी जरासं अर्धा घंटा मी आता पैसे मागायला चाललो आम्ही लोकायले शांताराम संघ मुक्षरामच्या घरी हे ते झाले तर मी त्याला गोष्ट काढी ना 1,000 बा द्या लागते हो सुट्टी होते बा. बस बस तेवढं फक्त पाहता बस बाकी डबल हे पैसे नावही काढणार नाही मी. हो एवढा तर मेडिकलचं बिल आहे म्हणून समजा. हो ना ते सगळं बरोबर आहे नाक फोन लावला राजा. बरं ठीक आहे हो ठेवतो मी सांगतो मी विचार करून आता त्याला सगळ्या भेट झाली की ओके ओके ठेवा मग. असं आहे मग आहे तू म्हणे फोन ला लागली का नाही खरू आता मागा आपल्या. हा आता रातभर झोप लागते का माणसाले 11,000 रुपये जमा करा म्हणते. हा सगळे मिळून आता मेडिकलचं बिल द्यायचं बाकी आहे म्हणते. हा कसं करा सुट्टी होत नाही म्हणते मग. काय आधी जास्त लिगाळा बाकी आहे आता आणि हे पुढचे आता 11 कोणा जमा करा आणि काय कसं करा आता. हा जाऊ द्या तिकडे बा आम्ही देत नाही म्हणून सांगून द्यायला असतं. आता पैसे नाही म्हणून आमच्यापाशी. नाही ना एखादं म्हणून नसते म्हणता येत नाही एकदम. आता जर मॅम असं नाही त्यानं घरी फोन लावला म्हणजे हा माय बा ॲक्सिडेंट झालता नसं झालं आम्ही हॉटेलातून आलो. हा यायनं बिल दिले नाही. हा नसतं तर उकीर काढणार ते मागचा. आता 5-5 तर दिलेच का नाही आपण. हा 1,000 रुपये अजून शिल्लक मागू आपण. हा जाऊ दे ना आता एक खेपची आता सुट्टी होऊनच राहिली म्हणते ना. आता हे मोठा ताप लागला राजा आता 1,000 मग जमा करायच लागेल नाही. हो चला मग ते मुक्षरामच्या घरी जाऊन त्या लाईन पाटलाची इथं हो माय 10,000 रुपये बी काढ तुम्ही. आणि त्याच्यात मी त्याला म्हणा 1,000 रुपये अजून वाढीव द्या आता कारण की त्याला मेडिकल बिल भरायचं आहे. जाऊ दे आता काय एक खेपचे आता गेले म्हणून 1,000 रुपये पडलेच म्हणा कुठं काय करा आता. चला मग चल मागून घेऊ पैसे मागून घेऊ त्याला उद्या ते फोन पेनं मारून देऊ. नाही इतकं तपून राहायला वाटी नाही ना. बरं झालं पेरण्याने केल्या नाही ते बा बरं झालं बियाणं आणलं नाही तर गेलं असतं मातीत. मग ते म्हणत ना का करू नको लागवड करू नको. हो पण मी काय म्हणलं का आता यायला फोन करून द्यावं नाही का. हो या म्हणलं पेरण्या पाण्याला जरा आता 2-4 दिवसांना लागणच ना आता काही ना काही येईनच ना पाणी. बाबा फोन लावला होता ना बंगरेशा म्हणे बाबाला फोन ला. हो तर फोन लावला होता तर म्हणे बंगरेशाला म्हणे त्याचे बाबा तुला काय काय पाहिजे सामान सुमान आणतो म्हणे मी. 10-15 हजार रुपये आपल्या त्या हॉटेलवाल्यानं त्याला दिली म्हणते. मग पैसे गिसे सगळं घेऊन येणार आहे म्हणते ना. 1-2 दिवसात येतेच म्हणे ते. मला तर काही आलाय नाही फोन घेऊन पाहू का लावून म्हणा. हा काय काय नाही तर लावू का मग पाहा लावून. हो एरिया आता तिकडे आता कसं जायचं जमलं वाटतं बजेट. हो त्याला म्हणा बाबा संग मग आम्हाला घेऊन जा तिकडे जा एखादी खोली पा कुठं वावर आहे ना मला. बरं पहिले पाहू दे आता फोन लावू दे मग समजते आपल्याला. आता घरचा आहे फोनाला वाटते नाही का. आता बस झाला ना आता 5 मिनिटच राहिले ना शो शूट आले. थांब बोलतो बा काय म्हणते तर. हॅलो हां बोल म्हटलं. हो म्हणलं काय तुम्ही फोन नाही करत. आता हे बंगरेशाची आई सांगे तुम्ही 2-3 दिवसांनी येऊन राहिले म्हणते. हा काय ते हॉटेलवाल्याला काय काढलं दिलं का काय मनाने येऊन राहिले म्हणलं. असे कामं करते ते कशाने फोन लावला वाटते. असं काय काय म्हणते काय उद्या येऊन राहिलं म्हणे का. आता सांगे बाबा बंगरेशाची आई हो काशीनाथ भाऊचा फोन आलता म्हणे 1-2 दिवसांनी येऊन राहिलो म्हणे आम्ही. मालकानं 15-20 हजार रुपये बी दिले म्हणे. असं सांगे बाबा काही सामान सुमान आणतो म्हणले लेकराले. म्हणून म्हणलं काही हा पैसे गिसे दिले गेले का त्याने मग हॉटेलवाल्यानं. आता कशानं पुरत दिलं वाटते सांगून नाही का. हे यायचे 60,000 जमा केले 20-20 आले जवळ तर यानं सांगाल 15,000 आणतो म्हणून. बरं हो येऊन राहिलो ना. हो पैसे दिले ते कसं आता म्हणजे आमचं काम फुटलं का त्याला हॉटेलवालेले. हो आता पहिले 15 दिवस दिला त्याने त्रास म्हणा पण आता म्हणजे कसं तिथं मालकच झाल्यासारखे आम्ही. ते तर आहेच म्हणा. तुम्ही कुठे जासाल तर काय कमी असते काय दिवे लावून येतात तुम्ही. फक्त कायम टिकले पाहिजे म्हणून म्हणलं. हो आमची बी आता कसं तिकडेच यायची इच्छा आहे म्हणून म्हणलं. आता तिकडे काय आता आम्हीच तर उद्या येऊन राहिलो तिकडे 11 वाजेला पैसे आले की यायचे. अरे हो ते बरोबर आहे सगळ्या गोष्टी पण ते कसं आहे सगळ्या गोष्टी इकडे पण काय होते वातावरण नाही ना आपल्या हिशोबाचं. मग काय तर माणसाला हे होत नाही तर सूट होत नाही ना बिमाऱ्या हे ते. मग काय तर आमचीच तर आता इच्छा आहे बा म्हणजे असं वाटतं गावाकडेच यावं. गावाकडे इकडे काय आहे बसले आपले. हा तिकडेच बरं आहे तिकडेच पाहिजे हॉटेलमध्ये जरासं तुम्ही स्थायिक झाले की आम्हाला घेऊन जा. हो पाहू ना ते त्याचा विचार करू ना आपण. आता उद्या येऊनच राहिलो मी 11-12 वाजता निघतो इथून. समजा जवळपास येतो आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत डिगी हो काही विषय नाही. बरोबर या मग नंतर आल्यावर बोलू आपण. हो ठीक आहे ठेवतो मग. ठेव आता. हो आमचा आता शोचा टाइम झाला. हो वाजली बेल आता सुटून राहिला आता शो सुटला आता. बाबा कोणता शो कुठं गेले म्हणलं पिक्चर पाहायला गेले बाबा. आता काय रिकामे हो चला आता हो वेळ भेटला आलो होतो आता 9 ते 12. ठीक आहे ठेव मग आता येतो उद्या आम्ही. काही काळजी करू नको. हो आणता मी 15 तर जवळपास 20 हजार रुपये घेऊन येतो काही विषय नाही. ठीक आहे मग. चला कशाने दिलं वाटते सांगून नाही कशा घरी दिलं वाटते सांगून. आता काय सांगितलं तर काय बिघडलं मग आता काही येता मला येतो बा उद्या. आता हे आपण चाललोच ना आता हॉस्पिटलमध्ये कुठं आपण. हा इथं लॉजवरच आहो ना उद्या चाललोच होतो ना एरिया आपण.
पण आधीच नाही सांगितलं पाहिजे ना, पुढचं सांगून दिलं आपलं पैसे घेऊन येतो आणि ते आधीच काय सांगा लागते ते. हो ना, तर काय नाही शिवला मग उद्या आता यायचे पैसे समजा जे 11,000 रुपये आहे, हो ते घेतल्यावर मग सटकन निघून जाऊ आपण नाही का मग उद्या आता. बस उद्या बस त्याच तयारीनं यायला आता फोन पेनं करा लो पैसे, सकाळी एक वेळ अजून फोन लावतो, पैसे पाठवा म्हणतो लवकर. हां बस ठीक आहे, आता उद्या आपल्याला बस त्याचे पैसे खात्यात आले आपल्या की बस तिथून एसटीत बसले की घराकडे 2-4 घंट्या जाय तिकडे. पाहू मग वाटत 11,000ची नाही का, हो, बस ते भेटले की निघाले मग. मी काय म्हणतो ते मंडपवाल्याने दिले का मग पैसे ते? हा कसं ते यायला द्यायला लागणार पैसे आपल्याला त्या याचे शांतारामचे 10,000 रुपये आपले ते याचे. हा तुलाच माहित आहे. नाही ना, मंडपवाला काय देतो देतो करते तर लग्नवाल्याच माहित नाही का, आधी खर्च करते अरमान मग काही द्यायला पैसे राहत नाही. हो ना, देतो देतो करून राहिला ते आता 4-5 जणांच्याकडे पैसे लटकेले मंडपवाले. हो ना, तर काय तुमचे द्या ना, बियाणे पैसे जमा आहे तुमच्या पैसे, देऊन द्या ना ते, काय फालतू नसतं लागलं ते शिवलालचे पैसे लेखाची. ना याच्यात कमी पडत ना मग मला बियाणेले, मग म्या म्हणून तर त्याला थांबून ठेवलं होतं शांतारामले. मी मंडप चालक देतो बा. आहे का रे म्हणलं, घरी आहे का म्हणलं मुंशीराम, अरे घरी आहे का रे. म्हणलं हाय कंदील बुडा आला. हो मग काय तर पैशाचा विषय काढल्याशिवाय राहते का आता ते. मग हो जाय तू. हो त्याला म्हणा घरी नाही म्हणा, वावराकडे गेले वाटते म्हणा बा, कुठं ते चक्कर मारले काय काय सांगा म्हणा. कायच करा आता, बरं म्हणतो मी सांगतो बरोबर. हे काय झालं आता, कुठे आहे रे मारती, बाबा कुठे आहेत म्हणलं. मग तेच विचारू राहिलो, बाबा तुमच्याच तर घराकडे गेले होते, आपल्या कंदीला बस तुमच्या घरी आले नाहीत का तिकडे. कुठं आले रे, मी आता घरूनच आलो ना, आम्ही आता रस्त्यानं चालू ना. हा कुठं काय आता कुठं कुठे. बहुतेक वावराकडे गेले वाटते मग नाही का. वावराकडे गेले कोण, काही काम होतं का अर्जंट आहे काही. अर्जंट म्हणजे काय मारते आता, तुझे का माहित नाही का आता, तूही होता ना बाबा रे. हा तू होता म्हणलं तिकडे पार्टीला, आता त्या हॉटेलमध्ये ते 5-5 हजार रुपये आपण ते शिवलाले ते दवाखान्याची भरती झाला तर ते द्या नाही लागत का. हा मग द्या लागत ना, ती 10,000 रुपये आपली शांताराम तुम्ही तुमचे भरले ना दोघा बापल्या काची, मग ते पैसे देतं काही. हा असं असं हो का, ते होता का विषय. मग सांगा आता काय, आता पैसे म्हणजे काय पोहूनच चाललो आता, जसे तुम्ही अशी मागू राहिले तसे काय बा एखादा बुडून यावं का मी. नाही ना मारती, सगळ्यांना असं म्हणलं कसं होणार आहे. आता मला माझ्या बियाण्यातले पैसे मी टाकले तिकडे. हा मग आता 30,000चा मला फटका आहे ना, 30,000 कमी पडून राहिला मला. हो ना, मग माया बी लोकांच्याकडे 2-3 लाख रुपये फसेल आहेत, मंडपवाले तर कोणते ट्रॅक्टरचे, तर मग काय आता आम्ही असं इतकं नाही मागत बा असं कावरल्यासारखं. हो ना, काय काय नाही देतो मी उद्या किद्या. हो बस मंडपचे आले की बस देऊनच देतो. जाऊ दे उद्या म्हणते ना, हो जाऊ दे बरोबर ठीक आहे, जाऊ दे काही हरकत नाही, उद्या तरी देतो फक्त. हो उद्या बहुतेक मंडपवाल्याचे भेटतेच पैसे. बाकी आपलं शिवलाल भाऊचं काय झालं मग, सुट्टी झालीच नाही का मग. हा काय कुठं आहे ते. मग त्याच्यासाठी कसं आता फोन आला त्याचा. हो त्याचं कसं झालं, ते आता सुट्टी होऊन राहील त्याला उद्या, तर त्याचं मेडिकल बिल बाकी आहे म्हणते 11,000 रुपये. हो आपण 11 लोक तर 1,000 रुपये वाढीव द्या लागते गड्या. तर वरचे आता अजून तुमची समजा किती 10,000 होते ना, तर 12,000 द्या लागेल तुला उद्या मग पैसे. आता हे बा आता त्याला सांगून द्या पैसे पैसे नाही म्हणा. हो ना, असंच काय कोरोना लावलं त्यानं, 1,000 पाठवा आणि 2,000 पाठवा, आता 5-5 दिले ना आपण दिले. मग आता काही नाही म्हणा दिले त्याला, म्हणा तू तिथून कसंही करून निघ म्हणा बा, आम्हाला काही सांगू नको म्हणा. नाही ना मारती, तसं कल्याण नाही होत ना, झालं ना हत्ती निघाला शेपूटच राहिला ना, आता काय आता उलिशासाठी. नसतं अजून फालतू कसं उघडकीशी आज बसा लागेल मग. जाऊ दे ना, आता कसं डबल प्रकरण आहे तर 1,000 उद्या दे ना तू. शांतारामले 12 देजो. हो आम्ही दोघं समजा ॲडजस्टमेंट करतो, अजून कोणा जर दिले तर मग ते ॲडजस्टमेंट करणार साव. जाऊ दे उद्या म्हणते ना, उद्या जाऊ द्या. बरं ठीक आहे बा, जाऊ द्या तिकडे आता. पण एक आता डबल मागू नका म्हणा बा. हो फालतूच्या डोक्याला ताप राहायच्या. आता डबल तर कामच नाही ना, मेडिकल बिल फक्त दिलं की घराकडे असं आहे, इथेच येते मग ते. झालं ना, विषय संपला ना त्याचा. संपला करू राहिला मग काय तर. जाऊ दे देऊन देऊ आता, उद्या 12 देऊन देईन मग. विषय नाही. चला बरं, आता लाईन पाटील आहे त्याला भेटू, त्याच्याकडे 12 काढू चला. डायरा पाठी सीझन नाही काढत आता, पेरी खराब झालेला आहे. मग काय तर पावर अंदरून पेटी पुरी सडी नाही. मग पेटी बदला, हे करा ते करा. हे बा मी काय म्हणतो, आपण नवीनच पेरणी घेऊ, हे जिंकून टाकू. जेवढे आले तेवढे आले, वरचे पैसे टाकले, नवी पेरणी घेऊन येऊ द्या. नाही ना, काही बी नवस नको करत जाऊ तू. पेटी बदलली तरी भागते ना, मग पेटी आणू आपण. बाकीचं चालते ना, कुठं बसले आपले नवी घ्या हे घ्या. 15-20 दिवस सीझन नाही राहतले का. तुम्हाला जसं वाटत तसं मला काय करावं लागते. हो आले वाटते. अरे राम 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 शांतार भाऊ. बाबा आता अजून व्हायचीच आहे का ओके पेरणी. अरे करा नाही ओके, याच्या नड्या गिड्या बदला, राजा नव्या टाका, फालतू लोकांच्या वावर बेरू नका म्हणलं, स्वस्त नाही इकडे बियाणं. लवकर आतापर्यंत ओके व्हायला पाहिजे होते. आता पाणी सुरू झालं म्हणजे मग 13 ते 17 मध्ये आपल्याला कसं पेरणी करायची आहे ना, पाणी सांगितलं ना आपल्याला, 10 तारखेपासून चालू आपली लावगणा पेरणी आहे ती ना. मग उद्या चाललोच ना मी आता, फक्त काय याची टाकीवरची बदली झालं, बाकी सगळं ओके आहे. नड्यात आपल्याला काय नव्या आणतात नाही. त्या वावरावाल्याची कामं अशी आहेत, पेरणी तर कोणतं सरत कुठं गेलं रे, दोर कुठं गेला रे. अरे बाबा ते जाऊ द्या तुमचं पेरणीचं, नड्या बदला नका बदलू, मला नाही करावं लागत. पण यायचे पैसे तर पहा तुम्ही. शांताराम गणगण हिंडून राहिला, पैसे 10,000 रुपये काही देता तुम्ही यायचे. ते शिवलालले आपण आता ते दवाखान्यात पाठवले ते. अरे ते राहिलेच का बा, काय म्हणतं. बरं देतो ना बरं. आता काय देत काय झालं, पाटील देऊ द्या म्हणलं, आपले मी देऊ द्या, तुमचे देऊ द्या, जाऊ दे तिकडे. अरे काय नसतं, ताप झाला ना, घोर झाला ना. बुडा सकाळी गेला नाही का वारीले, तर हे बा चाब्या ते सगळ्या तिजोरीच्या त्या अलमारीच्या बुड्या संगच गेल्या. हो सांगा आता काय करा, पैसा इतका पेच झाला, मोठं कठीण काम झालं. आता माझ्या खात्यात आहे, आता उद्या जातो मी बँकेत आणि मला हे बा आपलं पेरणीचं सामान आणायचं आहे आणि तुमचे पैसे काढून आणतो. झाला विषय मोकळा, उद्या क्लिअर.
काय असं आहे ते म्हणजे अजून 10,000 तर याची निघून नाही राहिले तर वरचे 2 काही देते नाही. हा अरे म्हणलं बाबा तिचं मेडिकल बिल बाकी आहे म्हणलं 11,000 ती आपल्याला 11 जणाले कसं करून देणं आहे ते. हो म्हणून म्हणलं तुम्ही आता मला 12,000 रुपये द्या. लवकरात लवकर. हो तिकडे मारणं आहे ते आता नाही तर फटकन उद्या सकाळी काही करून त्याच्यावर पोस्ट करणं आहे. नाही तर अजून एक दिवस शिल्लक राहिला तर अजून अंगारचे बिल आपल्याच लागणार आहे. अरे हुट ना हो आता देतच नाही मी. मग तुम्हाला सांगितलं ना मी देत नाही म्हणून पैसे. असे करता तुम्ही धड्यानं गमावता आणि चाराण्यानं मोजता असं करता तुम्ही. आता 1,000 रुपयानं काय बिघडून राहिलं का फालतू अजून नसते आपण माणसांना 1,000 रुपये देऊन द्या आणि विषय क्लिअर कराय. नसतं तापराजे 1,000 आता द्या काय द्या काय कायची काय पाहिजे मेडिकलचं बिल राहिलं म्हणजे त्याचं सुट्टी देऊ राहिलं त्याला असं आहे ते. मग काय करणार आहे ते बिलाशिवाय निघता येत नाही तिथून. निघता येत नाही तर शांतराम होतं कसे पळाले दवाखान्यातून त्याला सांगा ना म्हणा निघणं म्हणा तसा एक सटका म्हणा काय बिल द्या लागतात पया म्हणा तिथून. कोणाला जमते का ते काही आपलं मग तेच तर आम्हालाच त्याला भरून द्या लागले मग बळबळ अटकले तिथं. नाही ते जाऊ दे ते आता उद्या तुम्ही हे पहा पेरणीचं सामान आणायला चालले जा आणि तेव्हा त्याचे तुमचे 10,000 आणि 2,000 12,000 रुपये त्याला तुमच्याकडे आहे तर त्यातले 11,000 त्याला देऊन द्या जाऊ दे तिकडे. बरं तसं करू का मग माझ्याकडे समजा 10,000 हे आणि 2,000 हे समजा झुमऱ्याचे 12,000 रुपये समजा शिवलाले देणं आहे 11,000 नाही का. बरं ठीक आहे ना देऊन टाकीन ना मग मी. बरं ठीक आहे मग देऊन देता तेवढे मग काय आम्हाला कसं जायचं काम नाही फोन पेनं करायचं काम नाही. हो ठीक आहे मग तर आता कधीला पाहिजे अजाबरावला फोन लावर एक हो त्याला म्हणा बा लवकर पैसे टाक म्हणा 6,000 रुपये. बाबा बरं झालं शांतरामपूरचा फोन आला होणारा फोन लावायला बॅलन्स नाही. हो इन्कमिंग सुरू आहे बरं झालं. हो आता यायला सांगा लागणार हे इंजिन ब्लॉक झालं का काय झालं काय सांगायला का. हॅलो हां शांतारामजी बोलतो म्हणलं काय चालू आहे अजबराव काय घरी आहे का कुठं आहे म्हणलं. काय सांगता कुठं आहे तर माय मला माहिती हे ऑटो पडला बंद राजा. हो कायच करा हो इकडे माल टाकला मार्केटात उशीर झाला आणि आता घराकडे निघालो तेव्हा बंद पडला आता चालूच नाही उरायला. हो ब्लॉक झालं का काय झालं इंजन म्हणून म्हणतो तुमचा फोन आला बरं झालं. माझ्याच्यात कसं बॅलन्स नव्हतं फोनही नाही करताय कोणाले. आता तुम्ही एक काम करा हो बाळू भोले फोन लावा माझ्या वायले हो त्याला म्हणा 5-6 किलोमीटरवर माझ्या ऑटो उभा आहे म्हणा लवकरात लवकर या म्हणा तुम्ही हो काय करायचं पाहिजे मग. काय बोलता राजा तुम्ही बा म्हणलं आपलं सांगायचं आणि तुमचंच सांगता तुम्ही अडचणी ही ती. ते 6,000 रुपये द्यायचे राहिले तुमचे 5,000 ते पहिले ना आता 1,000 अजून द्या लागते त्याला शिवलाले. पैसे ना देत काहीच ना फक्त पार्टेला हजर ते द्या नाही लागन. हो तिथं इकडं आपण सण खाल्लं ना सगळे मिळून आता शिवलालचे बिमार आहे बिचारा देऊन द्या बा आता उद्या सुट्टी उरायला त्याला आज पैसे द्या लागते. तो ना शांतर भाऊ पैसे सगळेच देतो तुम्ही बा कसं क्रॉपलोनचं आहे का नाही आपलं. हो झालं ना साहेब म्हणे सोमवारी या म्हणतो तुम्ही पैसे घेऊन जायचं काम आहे म्हणे. हो ना अल्टी करणं आहे ना टेस्ट मला स्टार्ट आहे बा 50,000 रुपये पाहिजे होते. हो 50 भरले की मला 60-70 भेटते ना मग असं वाटतं वांडा. आता आपले 5 राहिले जागेवर आता 50 मागून राहिला. अरे बा काय तुमच्याशी काय बोला आता. द्या बा तुम्ही सोमवारी क्रॉपलोन काढा 6,000 द्या म्हणलं काय हो तुमची. तेच म्हणलं तुमचा जवळ बळ भाऊ काही देत नाही म्हणते. ना देतो ना मी सगळेच देतो ना कर्ज आहे बा लोकांचे देणे घेणे आहेच ना मला. फक्त माय क्रॉपलोन द्या बस 50 ते 70 भेटले ना मला सगळं निलस होते माय बियान राहिलं ना माया. मग काय भैमुगाची त्याला का ना घनश्यामने सगळे पैसे काढून घेतले. मग काय मिस्टर आता काय करा आता एक इंजिननं काम काढलं. बरं पाहा तुम्ही फक्त माझ्यात बॅलन्स मारा मी माझ्या जवळ फोन लावतो आणि ऑटोचं पाहतो मग ठीक आहे ठेवा मग ते 6,000 पाहू मग सोमवारी आता मलाच भर लागते आता मग काय बरोबर ठीक आहे सोमवारी क्रॉप लोन भेटलं की दे जा मग बॅलन्स टाकून देतो मी 20 तुमच्या याच्यात ठीक आहे मग. आले का पैसे मग रात्री काही फोन पे मारले का म्हणलं त्याने 11,000 रुपये ते मारतो म्हणे मग काय कंदील बुडा ते शांताराम भाऊ. मीच तर वाट पाहून राहिली त्याची पण अजून आलाच नाही ना फोन. हो आता हे लॉजवालेच तर गडबड करू राहिले आजचे दिवस हा का अजून दिवसभराचं भाडं अंगावर पडा तर बसा लागून सटकन पैसे आले असते निघालो असतो आपलं. लवकर फोनले कायले लाव बा पटकन ला म्हणा पैसे पाठवून म्हणा ते हॉस्पिटलवाले हकालून द्यायच्या फिक्रीत आहे म्हणा लाव. हॅलो हां बोल म्हणा बोल शिवलाल बोल. आले काचं मोठं सरमही लागते राजा कधीला पाहिजे काय करा आता पण आता शेवटी पैशाच्या पुढे काहीच नाही ना. ते 11,000 रुपये पाठवता का म्हणलं ते कसं डॉक्टर आता एक फेरी झाली आता द्यायची 9 वाजेपर्यंत फी जमा करा म्हणे मग हो कसं आज सुट्टी देऊन देतो म्हणे नाही तर मग अजून दिवसभर कसं खोलीचं अंगावर भाडं यायचं ना आपल्या. म्हणून म्हटलं कसं लवकरात लवकर द्या म्हणलं फोन पे मारून माझ्यावर. अरे हे बा तू गडबड करू नको हे बा ते आहे लाईनी पाटील आहे ना हो तेच देणार आहे पैसे. हो त्याला सांगितलं रात्री आम्ही तर ते फोन पे किंवा काहीतरी मारण म्हणे. हो 11 वाजता मारतो म्हणे मी असं म्हणे बा. हो ते कसं त्याच्या त्या खात्यातनी ज्या खात्यातनी समजा फोन पे आहे त्याच्यात काही पैसे नाही हो तर ते बँकेत जाऊन मी बरोबर करतो म्हणे फोन पे मारून देतो म्हणे शिवलालच्या याच्यात. बापरे 11 वाजता हो का अरे बाबा लय उशीर होते ना मग 11 वाजता का लवकर करा म्हणा त्याले मग इथं कसं मग ते जमत नाही तर ना ते पैसेचं कसं ते घरी नाही येत ना पैसे म्हणून बँकेतला उघडली की बस देतेच ना पैसे. हो 2 मिनिटात फोन पे मारून देतो म्हणे मी काही विषय नाही म्हणे. बरं तसं सांगा लागेल मग आता डॉक्टर साहेबाला 11 वाजे लोक येते बा पैसे. हो मेडिकलवाला कसा 2-3 खेप येऊन गेला. हो मी म्हटलं कसं दिले जाय तिकडे बा. बरं तर नाही म्हणलं आपलं कसं गाडी केली चालन का एखाद्या गाडीनं आलं चालन का मग एखादी समजा ओमनी गिमनी. हो म्हणजे 2,000 रुपये भाडं लेखाचं कसं म्हणजे या जासाठी म्हणजे हे पायाच्यानं कसं एसटीत येता येत नाही ना म्हणून म्हणलं. अरे वाढू नको ना तू आता पैसे नाही ना हेच तर 11,000 आम्ही किती कोशिशीने जमा केले मग शांतारामने दिले 6,000 आणि मी दिले बा लक्ष म्हणणं मग काय बाकीच्या याचे उदारच आहे अजून असं म्हणतं नाही का. हो ना पण ते कसं पायाच्यानं लेखाचं कसं एसटीत चढणं नाही होतो म्हणून. तर बरं ठीक आहे मी सांगतो मी ते लाईनी पाटलाल्या हो त्याला चालला तर भेटायला मी. हो ठीक आहे तिकडे चाललो होतो वाडीकडे त्याच्या. हो ठीक आहे बस झालंच मग हे बा आयुष्यात तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. हो बस तेवढं 2,000 रुपये ओमनी गाडीसाठी म्हणजे मग आम्हाला कसं बरं राहते आणि बाकीचं आता हे 11,000 हो 13,000 सोय लावा द्यायला ठीक आहे मग.
राणीपाटी चालले का मग तुम्ही आता? हो तर म्हणलं बँकेत गेल्याबरोबर लवकर पैसे टाकून द्या मग फोन पे न त्या शिवलालच्या फोन आला होता त्याचा. ते म्हणलं लवकर सुट्टी होऊन जाते म्हणे मग. हा म्हणलं टाकून देसाल का मग तेवढे? नाही 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 काहीच नाही बा, फोन पे नाही मारत मी त्याला. प्रत्यक्ष चाललोच नाही मी आता. मग काय बाबाचा रात्री फोन आला, मी बा चाब्या तुम्ही संग नेल्या. तर ते म्हणे डबल चाबी आहे म्हणे आपल्या घरी. तर मग ते डबल चाबी कुठं आहे ते त्यांनी सांगितलं मला. मी कसं घेतले मग पैसे. ते बा संगच आहेत पैसे माया त्याची बी. आणि आता आपल्याला नवी पेरणी आणायची आहे. म्हणून म्हणलं कोणत्या दवाखान्यात आहे ते? लक्ष्मण किरकिरेच्या इथं होते पेशंट, तिथंच आहे का? बाबा मग तर तिथंच आहे ते. तुम्ही काय 2 घंटे तिथं पोहोचता? हो झालं ना मग. हो तुम्ही प्रत्यक्ष दिले तरी चालते. हो त्याच दवाखान्यात आहे ते. जमलं मग. कसं आम्हाला आता पेरणी घेणं होऊन जाते आणि त्याचे पैसे देणं होऊन जाते. हां ठीक आहे मग. हो देऊन देतो आम्ही त्याला. गेल्या पहिले तिथं जातो आणि तिथं ते पैसे जमा करतो आणि त्याला तिथून रवाना करतो. म्हणलं कसं अजून थोडंसं जरासं कसं ते म्हणे गाडी जर दिली करून तर मग फारच चांगलं म्हणे. पाहायला कसं एसटी चढाले उतराले जरा भारी जाते म्हणे. आईन तर मी तर किती चौरे करा आता सगळं गाडी पाहिजे होती रे. चढलं होतं एसटीने. काय रे माणूस आहे. काय तर असं नसणार परिस्थिती. जाऊ द्या आता काय असते, जाऊ द्या. निभू द्या. हो आपले सगळे म्हणून आता कसे ॲडजस्ट करून टाकू. हो तेवढी त्याला एखादी गाडी आपली ऑटो म्हणा काहीतरी करून टाक जा, रवाना करून टाक जा. बा बरोबर ठीक आहे. हो जाऊ द्या आता. 13,000 समजा नाही का. मला माझ्याकडे 12 आहे. 1,000 अजून टाका लागून. ठीक आहे मग करून टाकतो मी. निघतो मग आम्ही. ओके ठीक आहे मग या मग आता पाहू द्या. जा मग आता तिथं हॉस्पिटलमध्ये जा आणि त्याची चौकशी करा आणि पैसे देऊन त्याला मोकळं करा. बोला सर, काय नाव नोंदणी करायची का म्हटलं? काय नाव आपलं सांगा म्हटलं. वय सांगा, नाव सांगा, गाव सांगा. नाही आम्हाला कसं नोंदणी नाही करायची. आम्ही पेशंटला भेटायसाठी आलो होतो. तर कोणत्या रूम नंबरमध्ये आहेत ते आमचे पेशंट तुम्ही सांगा बरं. आपलं शिवलालजी टोयगोटे नाव आहे द्यायचं. रामपूरचे आहे द्यायचं. कसं म्हणजे 4-5 दिवसापासून इथंच आहेत ते भरती. पाय फ्रॅक्चर झाला होता तर त्याला भेटायचं होतं. हो तर त्याची रूम नंबर किती आहे सांगा बा. शिवलाल टोयगोटे असं हो का? फ्रॅक्चर आहे का? असं 4 दिवस झाले का? नाही आमच्याकडे नाही आहे पेशंट. नाही दुसऱ्या हॉस्पिटलला असेल, इथं नाही आहेत ते. आता इथं नाही तर काय, इथंच आहेत ना. इथंच स्वतः त्याला द्यायनं मग काय तर. इथं येऊन गेले लावून आम्ही एक वेळ. मग आमचे ते लक्ष्मणराव किरकिरे हो त्याची मुलगी झाली ना. मग याच हॉस्पिटलची गोष्ट आहे ती. मग मॅडमच्या इकडे आम्ही आलो नव्हतो का. मग आता हे सरच्या इकडे समजा हार्ट फ्रॅक्चर आहे. तर म्हणलं इकडे आलो होतो. तर एकच दवाखाना आहे तुमचा. हो इथे एकच दवाखाना आहे, परंतु कसं इथं नाही आहे ना. मी आता सगळं आता माझ्याकडे होई आहे. हा शिवलाल टोयगोटे आमच्याकडे 4 दिवसापासून भरती नाही आहे ना. काय बोलता बा तुम्ही? काय फ्रॅक्चर नाही काय नाही ते काय बाबर तुम्ही नाव तर पाहते. नाव आहे ना. 3 तारखेची गोष्ट आहे ना. हे 3 तारखेला त्याचा हे झाला होता ना पाय फ्रॅक्चर. मग काय तर आम्हाला माहित आहे ना. एक मिनिट मी बघते. हा एक मिनिट थांबा, मला पाहू द्या. हे कसं नवीन वय आहे की नाही. याच्यात काही नोंद नाही. आता 2 दिवसापासूनच केलेली आहे. मागच्या याच्यात पाहू द्या मला. किती 3 तारखेला आहे का? बरं बघते मी. मग तेच म्हणलं ना तुम्ही वया पहा जरा असं आपलं हकालून नका देतो फटकं निघा. पहा वहीत पहा बरोबर. पहा 3 तारखेच्या आहेत पहा भरती आहे ना ती.